गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू अनदर क्लास. आज आपण सेकंड पॉप्युलेशन इंटरॅक्शन बघणार आहोत, दॅट इज कॉम्पिटिशन्स. ओके, कॉम्पिटिशनमध्ये येणारे ज्या दोन अपोजिट स्पेसीज असतील त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन आहेत ते बेनिफिशियल असेल किंवा डिट्रिमेंटल असेल किंवा युजलेस किंवा न्यूट्रल असेल. ठीक आहे, तर ते आपण प्लस मायनस आणि झिरो साईन इंडिकेट करतो, तिथे मायनस मायनस साईन येईल. ठीक आहे, कारण की कॉम्पिटिशनमध्ये दोन्ही स्पेसीसला हार्म एक पोचत असते. ठीक आहे, तर हे कोणत्या प्रकारचं कॉम्पिटिशन झालेलं आहे, दॅट इज अ निगेटिव्ह इंटरॅक्शन्स. ओके, सो वी आर कन्सिडर हिअर इट इज अ निगेटिव्ह इंटरॅक्शन्स. तर कॉम्पिटिशन जर एखाद्या स्पेसीसमध्ये होत असेल तर त्याच्यामध्ये एक स्पेसीस सुपिरियर ठरते आणि दुसरी स्पेसीस इथे इन्फिरियर ठरते. ठीक आहे, जी स्पेसीस इथे हरेल ती इन्फिरियर स्पेसीस असेल आणि जी स्पेसीस इथे जिंकेल ती असेल सुपिरियर स्पेसीस. ठीक आहे, तर कॉम्पिटिशनची डेफिनेशनबद्दल आपण नंतर बघू, पण कॉम्पिटिशन जे आहे ते दोन प्रकारे असते. पहिलं जे आहे ते म्हणजे इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन. इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन आणि दुसरा टाईप जो आहे तो म्हणजे इंट्रास्पेसिफिक कॉम्पिटिशन. ओके, तर काय आहे इंट्रास्पेसिफिक आणि इंट्रास्पेसिफिक कॉम्पिटिशन्स. ओके, जर कॉम्पिटिशन हे दोन वेगळ्या डिफरंट स्पेसीसमध्ये होत असेल तर त्या कॉम्पिटिशनला आपण म्हणणार आहोत इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन. ओके, सो इट इज अ कॉम्पिटिशन बिटवीन टू डिफरंट स्पेसीस. ओके, फॉर द रिसोर्सेस, मग ते फूड असेल किंवा स्पेस असेल. ठीक आहे, त्या प्रकारच्या कॉम्पिटिशनला आपण म्हणणार आहोत इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन्स. ओके, आणि जर कॉम्पिटिशन हे ऑकर बिटवीन द मेंबर्स ऑफ सेम स्पेसीस, that is called as the intraspecific competitions. Okay, तर इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशनचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर दॅट इज द कॉम्पिटिशन फॉर द फूड. फॉर एक्झाम्पल ग्रास बिटवीन हॉर्स अँड डिअर. ओके, तर हे झालं एक्झाम्पल. तर हॉर्स आणि डिअर हे डिफरंट स्पेसीस आहे, पण एक लिमिटेड रिसोर्स असल्यामुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे फॉर द फूड, दॅट इज अ ग्रास. ओके, तर या प्रकारच्या कॉम्पिटिशनला आपण म्हणणार आहोत इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन्स. ओके, सेकंड जे आहे इंट्रास्पेसिफिक, याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर कॉम्पिटिशन बिटवीन द डिअर्स. ओके, डिअरमध्ये जर कॉम्पिटिशन होत असेल किंवा डिअरच्या एका स्पेसीसच्या इंडिव्हिज्युअलमध्ये ग्राससाठी जर कॉम्पिटिशन होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ इंट्रास्पेसिफिक कॉम्पिटिशन्स. ओके, डार्विनचं आपल्याला सांगितलेलं आहे की स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स अँड सर्वायवल ऑफ द फिटेस्ट यांच्यामुळेच ऑर्गॅनिक इव्होल्युशन होत असते. आणि त्यासोबत त्याने आपल्याला असं कन्व्हिन्ससुद्धा केलेलं आहे की इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द ऑर्गॅनिक इव्होल्युशन्स. ओके, सो इंटरस्पेसिफिक competitions is high potent force in organic evolutions. Okay, students, it is a NCERT ची लाईन आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, तर डार्विनला सुद्धा माहिती होतं की
की जे इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन आहे याच्यामुळेच ॲनिमल्स हे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स करतात, ठीक आहे, आणि दे आर फिट टू सर्वाईव्ह, आणि त्याच्यामुळेच ऑर्गॅनिक इव्होल्युशन होते, ठीक आहे. तर कॉम्पिटिशनबद्दल सांगायचं झालं तर सिम्पलची डेफिनेशन जे आहे कॉम्पिटिशनची ती आपण असं करतो की कॉम्पिटिशन मीन्स इट इज अ इंटरॅक्शन बिटवीन द क्लोजली रिलेटेड स्पेसिस फॉर द लिमिटेड रिसोर्सेस. ओके, म्हणजे जर लिमिटेड रिसोर्सेस जर असतील आणि तिथे जर क्लोजली रिलेटेड स्पेसिस असतील तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होते, जे काही इंटरॅक्शन असते त्याला आपण कॉम्पिटिशन म्हणतो आहे, ठीक आहे. पण काही सर्टन सिच्युएशनमध्ये सुद्धा काय होते की अनलिमिटेड रिसोर्सेस जरी अवेलेबल असतील तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन पाहायला मिळते, ठीक आहे. किंवा तिथे क्लोजली रिलेटेड स्पेसिस जरी नसतील तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते किंवा त्यालासुद्धा आपण कॉम्पिटिशन म्हणणार. तर ही जो आपला आयडिया आहे ती आपल्याला याच टॉपिकमध्ये आज क्लिअर करायची आहे की कॉम्पिटिशन म्हणजे काय असते, ठीक आहे. तर स्टुडंट्स, कॉम्पिटिशन केव्हा होते दोन्ही स्पेसिसमध्ये जर व्हायचं असेल तर जर ते क्लोजली रिलेटेड असतील तर, किंवा त्यांच्याजवळ लिमिटेड रिसोर्सेस असतील तर त्यांच्यासाठी ते भांडणं करतील, त्यालाच आपण कॉम्पिटिशन म्हणतो आहे. पण कॉम्पिटिशन फक्त एवढ्याच होत नाही, त्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट्स आहेत ते आपण बघणार आहोत. जसं की कॉम्पिटिशन ऑकर बिटवीन स्पेसिस ऑर फॉर, पहिलं रिझन जे आहे ते म्हणजे बिटवीन द रिलेटेड स्पेसिस. ओके, हे आपल्याला माहितीच आहे की जर ती स्पेसिस जर रिलेटेड असेल, क्लोजली रिलेटेड जर असेल, ओके, क्लोजली रिलेटेड स्पेसिस जर असेल त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्याचबरोबर तर नॉन रिलेटेड ज्या स्पेसिस आहेत, ओके, नॉन रिलेटेड, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला मिळते, ठीक आहे. तर त्याचं एक चांगलं एक्झाम्पल आपल्याला NCERTच्या बुकमध्ये दिलेलं आहे की शॅलो साऊथ अमेरिका लेक, ठीक आहे, या एरियामध्ये फ्लेमिंगो हा बर्ड येतोय. ओके, हा तिथेचा बर्ड नाही पण तो तिथे येतोय फॉर द फिडिंग, आणि तिथे असलेले जे काही रेजिडेन्शियल फिशेस आहेत, ओके, यांच्यामध्ये मला कॉम्पिटिशन पाहायला मिळते फॉर फूड दॅट इज कॉल्ड ॲज अ झू प्लॅन्क्टॉन. ओके, तर एक एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे की अमेरिकेचं जे लेक आहे शॅलो वॉटरचं इन द साऊथ अमेरिका, तिथे एक फ्लेमिंगो नावाचा बर्ड येतो आहे आणि तिथे त्याचं मेन फूड जे आहे ते झू प्लॅन्क्टॉन आहे. आणि त्या झू प्लॅन्क्टॉनवरती तिथले जे प्रॉपर फिशेस आहेत, रेजिडेन्शियल फिशेस जे आहेत ते त्यांचंसुद्धा फूड जे आहे ते झू प्लॅन्क्टॉन्स आहेत. त्याच्या दोन्ही स्पेसिस ज्या आहेत त्या अनरिलेटेड आहेत किंवा रिलेटेड नाही आहे, त्या वेगवेगळ्या स्पेसिस आहेत, तरीसुद्धा आपल्याला इथे यांच्यामध्ये इंटरॅक्शन पाहायला मिळते. दॅट इज अ कॉम्पिटिशन्स. ओके, सेकंड जे कॉम्पिटिशन ऑकर होते ते बिटवीन द सेकंड जे आहे हे कॉम्पिटिशन ऑकर बिटवीन फॉर द एक माहिती आहे आपल्याला की लिमिटेड रिसोर्सेस जर असतील, ओके, रिसोर्सेस म्हणजे स्पेस किंवा फूड, ठीक आहे, तर त्यासाठी इथे कॉम्पिटिशन होत असते, हे तर आपल्याला माहितीच आहे, ठीक आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त अनलिमिटेड रिसोर्सेस जर असतील तरीसुद्धा तिथे आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला मिळते, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या फॉरेस्टमध्ये जर खूप सारा ग्रासेस अवेलेबल असेल फॉर द डिअर्स, तर तो जे रिसोर्स आहे तो अनलिमिटेड आहे, ठीक आहे. पण त्या फॉरेस्टमध्ये जर कुठे टायगर असेल किंवा लॉयन जर असेल आणि तो लॉयन जर जोरजोरात ओरडत असेल तर त्याच्या भीतीने तो जो डिअर आहे तो तिथे फीड करणार नाही, ठीक आहे.
म्हणजे फूड अवेलेबिलिटी खूप सारी आहे, अनलिमिटेड रिसोर्सेस आहेत, पण त्या लॉयनच्या दहशतीमुळे ती एक डिअर तिथे राहणार नाही किंवा थांबणार नाही. जरी तिला खूप सारी आवश्यकता जरी असेल फूडची तरीसुद्धा ती तिथून पळून जाईल. ठीक आहे, म्हणजे इथे अनलिमिटेड रिसोर्सेस आहेत तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, तर याचं एक्झाम्पल सांगायचं झालं दॅट इज अ ग्राझिंग डिअर अँड रोरिंग टायगर. ओके, तर या रोरिंग टायगरमुळे ही जी डिअर आहे ती रिसोर्सेस अवेलेबल असून सुद्धा ती त्याच्यावरती फीड करू शकत नाही आहे. ठीक आहे, तरीसुद्धा यांच्या दोघांमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला मिळते, दॅट इज अ अनलिमिटेड रिसोर्सेस. ओके, आणि यालाच आपण म्हणतोय इन्फ्लुएन्सेस कॉम्पिटिशन. ओके, म्हणजे अनलिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं कॉम्पिटिशन पाहायला मिळते, ज्याला आपण इंटरफेरन्स कॉम्पिटिशन म्हणतोय. इंटरफेरेन्स कॉम्पिटिशन्स. ओके, इंटरफेरन्स कॉम्पिटिशन कशामुळे होते, म्हणजे जर अनलिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल आहे तरीसुद्धा याच्यामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला मिळते. दॅट कॉम्पिटिशन वी कॉल्ड ॲज द इंटरफेरन्स कॉम्पिटिशन्स. ओके, तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस कॉम्पिटिशन? द फीडिंग efficiency of one species is reduced. Okay, is reduced due to the interference and inhabited presence of another species. That is called as a interference competitions. Okay, पुन्हा बघू एकदा आपण की एखाद्या ॲनिमलची फिडिंग इफिशियन्सी जी आहे ती कमी होते दुसऱ्या ॲनिमलच्या प्रेझेन्समुळे किंवा त्याच्या इंटरफेरन्समुळे. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशनच आहे, पण हे कॉम्पिटिशन अनलिमिटेड रिसोर्सेस असून सुद्धा आहे, म्हणून आपण याला म्हणणार आहोत इंटरफेरन्स कॉम्पिटिशन्स. ओके, म्हणजे इथे जे दोन पॉईंट आपण कन्सिडर केले होते की लिमिटेड रिसोर्सेस आणि दुसरं म्हणजे रिलेटेड स्पेसिस, तर ते नसूनसुद्धा बऱ्याचशा ॲनिमलमध्ये किंवा स्पेसिसमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला मिळते. त्याच्यामुळे जी कॉम्पिटिशनची डेफिनेशन आहे ती आपण अशा प्रकारे करू शकतो. डेफिनेशन ऑफ कॉम्पिटिशन इज competition is based define the process in which one species फिटनेस. ओके, फिटनेस म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी. ओके, इज, आणि ही जी आपण मेजर करणार आहोत इज मेजर इन आर. ओके, आणि आर काय आहे, आर इज अ इंटरसिनिक रेट ऑफ natural increase. Okay, is significantly lower due to another species, that is called as a
कॉम्पिटिशन. ओके, तर कॉम्पिटिशन डेफिनेशन कशी होईल? द प्रोसेस इन विच एका स्पेसिसची फिटनेस काय होते दुसऱ्या स्पेसिसमुळे कमी जर होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉम्पिटिशन. ओके, फिटनेस म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी आणि दॅट वी आर मेजर इन द आर. ओके, म्हणजे एखाद्या स्पेसिसची आर व्हॅल्यू जर कमी होत असेल ड्यू टू द अनदर स्पेसिस तर आपण त्याला कन्सिडर करणार ॲज अ की या दोन स्पेसिसमध्ये कॉम्पिटिशन होते आहे. ठीक आहे, आर म्हणजे काय? इंट्रासेनिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज किंवा बायोटिक पोटेन्शियल किंवा सिम्पल म्हणायचं तर इट इज अ मॅक्झिमम रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल. कोणत्याही स्पेसिसचं मॅक्झिमम रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल जे असते ते आपण आरने इंडिकेट करतो आहे, दॅट इज अ आर. ओके, ती जर कमी होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉम्पिटिशन्स. ओके, तर गॉज कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुजन प्रिन्सिपल. तर दोन क्लोजली रिलेटेड स्पेसिस जर एकत्र आल्या त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन झालं तर त्या कोएक्झिस्ट करतील की एक स्पेसिस दुसऱ्या स्पेसिसला एलिमिनेट करेल. तर दोन्ही पॉसिबल आहे आणि ते कसं आहे ते आपण बघूया. त्यासाठी आपण बघूया पहिले की गॉजेस कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. ओके, तर गॉजेसने एक एक्सपेरिमेंट केला होता पॅरामेशियम स्पेसिसवरती. ठीक आहे, पॅरामेशियम प्रोटोझोन स्पेसिस आहे याच्यामध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट केला होता. सुरुवातीला त्यांनी एकाच पेट्री डिशमध्ये दोन पॅराशियमच्या ज्या स्पेसिस आहेत त्या इन्क्युबेट केल्या होत्या. पहिली जी स्पेसिस होती दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅरामेशियम ओरिलिया. ओके, दुसरी स्पेसिस त्यांनी घेतली होती ती होती पॅराशियम कॉडोटम. ओके, तर या दोन्ही स्पेसिसला त्यांनी सुरुवातीला डिफरंट पेट्री डिशमध्ये ग्रो केलं. तर त्यांच्यापासून मिळाला जो ग्राफ होता तो पूर्णपणे ग्रो केलेला होता. ठीक आहे, त्याच्यावरती वन ॲक्सिसवरती आपण घेणार पॉप्युलेशन डेन्सिटी आणि दुसऱ्या ॲक्सिसवरती आपण घेणार टाईम. ओके, तर या दोन स्पेसिसचा जो ग्राफ होता तो बिलकुल चांगल्या प्रकारे होता. ठीक आहे, अशा प्रकारे इथपर्यंत ग्रो झाला आहे. त्यानंतर जेव्हा अकॉर्डिंग टू द रिसोर्सेस जो काही कॅरिंग कॅपॅसिटी येईल तिथून जे केज येईल तिथून ती ग्रोथ काय असेल कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, तर ही होती पॅराशियम ओरिलाची ग्रोथ. ठीक आहे, दुसरी जी स्पेसिस होती तिचासुद्धा सेम ग्रोथ ग्राफ मिळाला होता. हा जो ग्राफ आहे पॅराशियम्स कॉडेटम. ओके, दोघांचा ग्राफ जो आहे तो एकदम सेम मिळाला होता. पण जेव्हा नेक्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी दोन्ही स्पेसिस एकाच पेट्री डिशमध्ये ग्रो केल्या तेव्हा मात्र ग्राफ थोडा वेगळा मिळाला होता. ठीक आहे, पहिली जी स्पेसिस आहे तिचा ग्राफ बिलकुल पहिल्या ग्राफसारखाच मिळाला. पण दुसरी जी स्पेसिस आहे तिचा ग्राफ मात्र आफ्टर द 16 मिनिट ओके ग्रोथच्या 16 मिनिट नंतर हा जो ग्राफ होता तो पूर्णपणे पुढे कमी होत गेला. म्हणजे सेकंड जी स्पेसिस होती कॉडम ती कमी होत गेली, तिची पॉप्युलेशन डिक्रीज होत गेलं. ठीक आहे, ते असं काय झालं कारण की इथपर्यंत जे रिसोर्सेस होते ते चांगल्या प्रकारे अवेलेबल होते. पण जसं रिसोर्सेस संपत गेले तेव्हा रिसोर्सेस लिमिटेड झाले आणि लिमिटेड रिसोर्सला यूज करण्यासाठी एक स्पेसिस काय झाली आहे सुपिरियर झालेली आहे. तर ओरिला जी स्पेसिस होती ती सुपिरियर झाली आणि सेकंड जी स्पेसिस होती ती इन्फिरियर झाली. ओके, त्यामुळे तिचं पॉप्युलेशन तिथे डिक्रीज होत गेलं कारण तिला रिसोर्सेस मिळाले नाही आणि दुसरी स्पेसिसचा ग्रोथ मात्र कंटिन्युअस राहिली. ठीक आहे, तर याच्यावर आपल्याला जेव्हा लिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल असतात तेव्हा एक स्पेसिस दुसऱ्या स्पेसिसला काय करते इलिमिटेट करते. दॅट इज कॉल्ड ॲज अ गॉजेस कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल्स. ओके, म्हणजे रिसोर्सेस जेव्हा लिमिटेड असतात तेव्हा कॉम्पिटिशनमध्ये जी स्पेसिस सुपिरियर ठरते ती स्पेसिस इन्फिरियर स्पेसिसला त्या इन्व्हायरमेंटल कंडिशनमधून काय करते इलिमिट करत असते. ओके, त्याच प्रिन्सिपलला आपण म्हणतो आहे द कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. ओके, स्टुडंट्स प्रत्येक एक्झाम्पलच्या मध्ये सुपिरियर स्पेसिस कोणती आहे किंवा इन्फिरियर स्पेसिस कोणती आहे याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर तुम्हाला ती माहीत असणं गरजेचं आहे. तर पॅरामेशियम ओरिलिया जो आहे तो सुपिरियर स्पेसिस आहे दोघांमध्ये
आणि पॅरेशियम कॉर्डेटम जी आहे ती इन्फिरियर स्पेसिस आहे. तर एक्झाम्पलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की गॉसेस प्रिन्सिपल काय होता. ठीक आहे, त्याच्या एक्सप्लेनवरून तुमच्या लक्षात आलं असेल की काय प्रिन्सिपल आहे. तर लेट्स सी व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दिस प्रिन्सिपल. प्रिन्सिपल स्टेट दॅट the closely related species competing for limited resources cannot or coexist indefinitely. Okay, and the superior one will be eliminated inferior one. Okay, eventually. So this is the statement of the principle. Okay, statement काय म्हणते, जर दोन क्लोजली रिलेटेड स्पेसिस जर असतील आणि त्यांच्यामध्ये जर कॉम्पिटिशन जर असेल तर त्या दोन्ही स्पेसिस कधी सोबत राहू शकत नाही, सोबत कोएक्झिस्ट करू शकत नाही. ठीक आहे, तर का नाही करू शकत, कारण की जी स्पेसिस सुपिरियर ठरते ती स्पेसिस इन्फिरियर वनला काय करते, एलिमिनेट करून टाकते. ठीक आहे, जसं की त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला बघितलं होतं की पॅरेशियम ओरिला जी आहे ती सुपिरियर स्पेसिस आहे, जी इन्फिरियर स्पेसिस जी आहे कॉर्डियम तिला एलिमिनेट करते. ठीक आहे, याचं दुसरं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे एक्झाम्पल नंबर 2. ओके, एक एक्झाम्पल म्हणजे पॅरामेशियमचं. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते एबिंग्टन टॉर्टॉइज. ओके, एबिंग्टन टॉर्टॉइज ऑन गॅलपागोस island. Okay, so it became extinct within a decade. Okay, when goat are introduced on लँड. ओके, तर सेकंड एक्झाम्पल जे आहे ते टॉर्टॉइजचं आहे, जे गॅलपागोस आयलँडवरती होती. ठीक आहे, इट इज आर्बोरियस स्पेसिस आणि व्हेजिटेशन जे अवेलेबल होतं आयलँडवरती त्याच्यावरती ते फीड करत असत. ठीक आहे, पण जेव्हा तिथे गोट स्पेसिस जे ब्राउझिंग स्पेसिस आहे म्हणजे चरणारी जी स्पेसी आहे बकरी गोट, ही जेव्हा त्या लँडवरती इंट्रोड्यूस झाली तेव्हा मात्र विदिन द डिकेड म्हणजे 10 वर्षाच्या काळामध्येच हे जे टॉर्टॉइज आहेत ते तिथून एक्सटिंक्ट झाले म्हणजे नष्ट झाले. ठीक आहे, आणि याच्यामागे रिझन्स काय होतं, बिकॉज ड्यू टू द कॅपॅसिटी ऑफ गोट. ओके, तर जे काय गोट तिथे इंट्रोड्यूस झाल्या होत्या त्यांची ब्राउझिंग किंवा ग्राझिंग कॅपॅसिटी जी ती खूप हाय होती. ठीक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त जे काही फूड अवेलेबल होते ते जास्तीत जास्त फूड ते जास्त युटिलाइज करत होते. हे झालं सेकंड एक्झाम्पल. ओके, याच्यामध्ये एक थर्ड एक्झाम्पलसुद्धा आपल्याला बघायचं आहे. थर्ड एक्झाम्पल जे आहे ते आहे बार्नेकलचं. ठीक आहे, बार्नेकल इज इनव्हर्टिब्रेट स्पेसिस जी रॉकी सी कोस्ट एरिया ऑफ स्कॉटलँड इथलचे. ठीक आहे, इथे दोन प्रकारच्या स्पेसिस होती. पहिली जी होती तिचं नाव होतं डॅनाकस. ओके, ही सुपेरियर स्पेसिस होती किंवा डॉमिनंट स्पेसिस होती. आणि दुसरी जी एक स्पेसिस होती दॅट इज कॉल्ड ॲज अ
कॅथामोलस ही इन्फिरियर स्पेसिस होती, इन्फिरियर स्पेसिस. ओके. तर बार्नेकलच्या 2 स्पेसिस या सी कोस्टल एरियामध्ये होती स्कॉटलंडच्या. एक होती व्हॅनाकस जी सुपिरियर स्पेसिस होती आणि दुसरी होती कॅलामेथस स्पेसिस जी इन्फिरियर स्पेसिस होती. ठीक आहे. ते सुद्धा एक एक्झाम्पल आहे फॉर द सच टाईप्स ऑफ कॉम्पिटिशन्स. ओके. तर नेचरमध्ये फक्त आपल्याला अशा प्रकारचं कॉम्पिटिशन पाहायला मिळत नाही की ज्याच्यामध्ये 2 स्पेसीमध्ये कॉम्पिटिशन होते, एक स्पेसिस त्याच्यामध्ये विन करते आणि लॉस झालेली स्पेसिसला तिथून मात्र एलिमिनेट केल्या जाते. असंच होत नाही. तर काही ठिकाणी स्पेसीमध्ये एक समंजसपणा दाखवला जातो, दोन्ही स्पेसीस तिथे को एक्झिस्टन्स दाखवतात. ठीक आहे. म्हणजे दोन्ही स्पेसीस एकत्र राहतात. अशा प्रकारची कंडिशन जर आपल्याला केव्हा पाहायला मिळते, जेव्हा रिसोर्सेस हे अनलिमिटेड असतात तेव्हा. म्हणजे अनलिमिटेड रिसोर्समध्ये जर कॉम्पिटिशन होत असेल तर तुम्हाला तिथे फक्त एलिमिनेशन्स पाहायला मिळणार नाही, तर तिथे तुम्हाला को एक्झिस्टन्ससुद्धा पाहायला मिळते. ठीक आहे. जे लिमिटेड जर असेल तर तुम्हाला निश्चितच कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपलचा जो रूल आहे तो फॉलो होताना दिसेल. पण अनलिमिटेड रिसोर्समध्ये तुम्हाला जे स्पेसिस आहेत ज्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहेत त्या को एक्झिस्टन्स करणारसुद्धा दिसतात. तर 2 स्पेसीमध्ये जर कॉम्पिटिशन होत असेल तर तिथे फक्त एक्सक्लुजन्स होते असं नाही, तर ते काही स्पेसिस को एक्झिस्टन्ससुद्धा करतात. ठीक आहे. तर ते को एक्झिस्टन्स का करतात, कारण की रिसोर्सेस अनलिमिटेड असतात आणि त्यांच्यामध्ये ते काय करतात, पार्टिशन करून घेतात. ठीक आहे. की हा एरिया त्या स्पेसिस असेल आणि एवढा एरिया त्या स्पेसिसचा असेल. ठीक आहे. आणि जी स्पेसिस डॉमिनंट असेल तिचा जास्त एरिया तिने ऑक्युपाय केलेला असेल, जी स्पेसिस इन्फिरियर असेल किंवा रिसेसिव्ह असेल तर तिचा एरिया कमी असेल. ठीक आहे. अशा प्रकारे ते पार्टिशन करून तिथे को एक्झिस्टन्स दाखवतात. ठीक आहे. द स्पेसिस फेसिंग competition, okay, might evolve mechanism, okay, which or that promotes coexistence instance of eliminations. ओके. स्टुडंट्स, ही NCERTची लाईन आहे ज्याच्यावरून आपल्याला सांगायचं आहे की एखाद्या वेळेस जर स्पेसिसमध्ये कॉम्पिटिशन होत असेल किंवा काही स्पेसिस जर कॉम्पिटिशन फेस करत असतील तर ते एक प्रकारचा असं मेकॅनिझम इव्हॉल्व करतात की ज्या मेकॅनिझममुळे ते दोन्ही स्पेसिस काय करू शकतात, को एक्झिस्टन्स करू शकतात. तर ते एक्सक्लुजन न करता किंवा एलिमिनेशन न करता ते को एक्झिस्टन्सचा फॉर्म्युला यूज करतात. ठीक आहे. सो इट इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ दिस को एक्झिस्टन्स इज resources partitions. Okay. One such a mechanism is resources partitioning. Okay. रिसोर्सेस पार्टिशनिंग मीन्स काय की जो काही रिसोर्स असेल त्या रिसोर्ससाठी त्यांनी पार्टिशन करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर या मेकॅनिझममध्ये स्पेसिस काय करतात, दे कुड अवॉइडिंग कॉम्पिटिशन्स बाय different time of feeding and different foraging pattern. ओके. तर या मेकॅनिझममध्ये जे काही स्पेसिस आहेत ज्यांच्यामध्ये पार्टिशन कॉम्पिटिशन्स आहेत ते एक तर त्यांचे फिडिंग पॅटर्न किंवा फिडिंग करायचा जो टाईम आहे तो चेंज करून घेतात. जे एक स्पेसिस अर्ली डेला किंवा मॉर्निंगमध्ये फिडिंग करेल, दुसरी इव्हिनिंगमध्ये फीड करेल वगैरे, किंवा त्यांचं फिडिंग पॅटर्न जो आहे तो ते चेंज करतील. ठीक आहे. विशिष्ट प्रकारचे जे प्रे असतील त्याच्यावरती ते फीड करतील. ठीक आहे.
अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारचा मेकॅनिझम ते डेव्हलप करतात आणि त्याच्यापासून ते एक प्रकारे कॉम्पिटिशनला अवॉइड करतात आणि त्यामुळे एकाच रिसोर्समध्ये या कॉम्पिटिशन स्पेसिस ज्या आहेत त्या को एक्झिस्टन्स करू शकतात. ठीक आहे. याचं एक्झाम्पल आपल्याला एन सी च्या बुकमध्ये दिलेलं आहे, ती म्हणजे बार्बल बर्ड्सचं. ठीक आहे. वार्बलर्स बर्ड्स. ओके. हे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे सायंटिस्ट मॅक आर्थरने. ठीक आहे. मॅक आर्थरनुसार ही जी स्पेसिस आहे ती 5 स्पेसिस आहे याच्या या बर्डच्या. ओके. 5 स्पेसिस ऑफ बर्ड एक्झिस्ट ऑन वन ट्री और प्लांट्स. ओके. एका झाडावरती 5 स्पेसिस आहे या बर्डच्या आणि वेगवेगळ्या ब्रँचेसवरती ते राहतात आणि सगळ्या एकमेकांच्या कॉम्पिटिटर्स आहेत, तरीसुद्धा त्या एकाच ठिकाणी एकाच हॅबिटेटमध्ये एक्झिस्ट करतात, कारण की त्यांनी त्यांचा एक मेकॅनिझम डेव्हलप केलेला आहे लाईक रिसोर्सेस पार्टिशनमध्ये. त्याच्यामध्ये ते त्यांचा फीडिंग टाईम वेगळा असेल किंवा त्यांचा फॉरेजिंग पॅटर्न्स वेगळं असते, त्यामुळे ते तिथे एक्झिस्ट करू शकतात. ठीक आहे. बार्बलर्स बर्ड्स. सेकंड एक्झाम्पल जे आहे रिसोर्सेस पार्टिशनचं, दॅट इज अ फिंच बर्ड्स. सॉरी, फिंच birds. Okay, on Galapagos Islands. ओके. गॅलफोगस आयलंडवरती जवळपास 14 स्पेसिस आहेत, 14 डिफरंट स्पेसिस आहेत फिंच बर्डच्या. ठीक आहे. तरीसुद्धा ते तिथे को एक्झिस्टन्स करतात. ठीक आहे. तर दॅट इज अ रिसोर्सेस पार्टिशनिंग. नेक्स्ट आपल्याला डिफरंट टाईपचे कॉम्पिटिशन बघायचं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ competition release, which another type of the competition. ओके. कॉम्पिटिशन रिलीज म्हणजे काय असते, तर जर 2 स्पेसमध्ये कॉम्पिटिशन होत असेल तर ते कॉम्पिटिशनच त्याच्यातून काढून टाकायचं, म्हणजे दोन्ही स्पेसिस तिथे को एक्झिस्टन्स करतील. ठीक आहे. तर एक स्पेसिस जी सुपिरियर आहे आणि दुसरी स्पेसिस जी इन्फिरियर आहे, जर तिथलची सुपिरियर स्पेसिस जर निघून गेली तर तिथे इन्फिरियर स्पेसिस काय होईल, इन्क्रीज होईल, त्याचं पॉप्युलेशन तिथे इन्क्रीज होईल. दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉम्पिटिशन रिलीज. ओके. सो इट इज अ इन्क्रीज इन नंबर, इट इज इन्क्रीज इन नंबर ऑफ पॉप्युलेशन of inferior species due to the removal of superior species. ओके. त्याचे एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला दिलेलं आहे एनसीईआरटी बुकमध्ये, पण ते एक्झाम्पल इम्पॉर्टन्स आहे. ओके. एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता त्यांनी. कुठे गेला होता, रॉकी सी कोस्टल एरिया ऑफ स्कॉटलँड. ओके. तिथे त्यांनी एक स्पेसिस ऑब्झर्व केली होती, दॅट इज कॉल्ड ॲज अ बार्नेकल. ओके. तर तिथे बार्नेकलच्या 2 स्पेसिस होत्या. पहिली जी सुपिरियर होती दॅट इज कॉल्ड ॲज अ सुपिरियर जी होती ती बॅलनस, आणि इन्फिरियर जी होती ती होती कॅथामेलस. ओके. या दोन्ही स्पेसिस होत्या बॅरानेकलच्या. ओके. याच्यातली सुपिरियर जी होती ती बॅलनस होती, इन्फिरियर जी होती कॅलामेथस होती. ठीक आहे. तर सुपिरियर असल्यामुळे बॅलन्सचं जे पॉप्युलेशन होतं ते या कोस्टल एरियामध्ये जास्त होतं. ठीक आहे. मॅक्झिमम होतो. मॅक्झिमम एरिया जो ऑक्युपाय केला होता तो बॅलन्सने ऑक्युपाय केला होता. खूप कमी एरियामध्येच तुम्हाला कॅलामेथस पाहायला मिळतील तिथे. ठीक आहे. पण जेव्हा एक्सपेरिमेंटमध्ये कॉर्नेल्सनी बॅलन्सला रिमूव्ह करून टाकला. ठीक आहे. एक्सपेरिमेंटमध्ये त्याला जेव्हा रिमूव्ह केलं तेव्हा तिथे तुम्हाला कॅलामेथसचा नंबर काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला दिसला त्याला. ठीक आहे. जे कॅलामेथसचं जे पॉप्युलेशन आहे ते तिथे इमिडिएटली इन्क्रीज झालं, म्हणजे
या दोघांमध्ये जे कॉम्पिटिशन सुरू होते ते कॉम्पिटिशन बॅलेमस या सुपिरियर स्पेसीसला रिमूव्ह केल्यामुळे काय झाले, निघून गेलं. आणि कॉम्पिटिशन निघून गेल्यामुळे तिथे तुम्हाला कॅलामिथसचं जे पॉप्युलेशन ते जास्त त्याला दिसून आलेलं होतं. ठीक आहे. तर या प्रकारचे जे कॉम्पिटिशन असते त्याला म्हणतो आपण कॉम्पिटिशन रिलीज. तर स्टुडंट दिस इज कॉल्ड ॲज द कॉम्पिटिशन रिलीज. ओके. सुपिरियर स्पेसीस जर निघून गेली असेल तर निश्चितच तिथे इन्फिरियर स्पेसीसचं पॉप्युलेशन इन्क्रीज होईल. म्हणजे इथे आपण कॉम्पिटिशनच खतम करून टाकतोय. ठीक आहे. म्हणजे कॉम्पिटिशन तिथे काढून टाकते, त्यामुळे याचं नाव पडलेलं आहे कॉम्पिटिशन रिलीज. ओके स्टुडंट. तर आज आपण इंटरॅक्शन बघितलेलं आहे कॉम्पिटिशन्स. ओके. कॉम्पिटिशन एक यामध्ये असं नाही की फक्त की रिलेटेड स्पेसीस असतील आणि लिमिटेड रिसोर्सेस असतील तरच कॉम्पिटिशन होते, अशातला काही भाग नाही आहे. जर एका स्पेसीसचं जे काही फिटनेस आहे ते सिग्निफिकंटली जर लोअर होत असेल ॲट टू द प्रेझेन्स ऑफ अनदर स्पेसीस, ओके, म्हणजे तिची जी आर व्हॅल्यू आहे ती जर डिक्रीज होत असेल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनदर स्पेसीस, तर आपल्याला म्हणता येईल की त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन्स आहे. ठीक आहे. कॉम्पिटिशनचे आपण 2 प्रकार बघितलेले आहे. एक म्हणजे इंटरफिअरन्स कॉम्पिटिशन्स, म्हणजे अनलिमिटेड रिसोर्सेस जरी असतील तरीसुद्धा दुसऱ्या स्पेसीसच्या इंटरफिअरन्समुळे एका स्पेसीसचं जर आर व्हॅल्यू जर कमी होत असेल किंवा तिची पॉप्युलेशन डिक्रीज होत असेल तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इंटरफिअरन्स कॉम्पिटिशन्स. ओके. सेकंड आपण बघितलं कॉम्पिटिटिव्ह रिलीज. ओके. कॉम्पिटिटिव्ह रिलीज म्हणजे तिथून आपण कॉम्पिटिशन रिलीज करतोय, कमी करतोय, कारण की जो काही सुपिरियर स्पेसीस आहे तिथून ते आपण कमी करतोय. सुपिरियर स्पेसीस आपण तिथून रिलीज करतोय म्हणून तिथे कॉम्पिटिशन राहत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की रिसोर्सेस पार्टिशनिंग. ओके. म्हणजे तिथे जे ॲनिमल्स आहेत ते सुपिरियर स्पेसीस हे इन्फिरियर स्पेसीसला तिथून एलिमिनेट करून टाकते. पण काही वेळेस काय होते की दोन्ही स्पेसीस तिथे कोएक्झिस्टन्स करतात. फक्त ते काय करतात, त्याच्यामध्ये एक मेकॅनिझम डेव्हलप करतात. दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज अ रिसोर्सेस पार्टिशनिंग. ओके. म्हणजे रिसोर्स जो काही अवेलेबल आहे त्याचं ते पार्टिशनिंग करतात किंवा पार्टेज पाडून घेतात आणि त्याच्यानुसार ते त्याला युटिलाइज करतात. त्यामुळे दोन्ही स्पेसीस तिथे कोएक्झिस्टन्स करतात. ठीक आहे. तर आजचा टॉपिक होता आपला कॉम्पिटिशन्स. ओके. नेक्स्टला आपण बघू म्युच्युअलिझम्स किंवा सिम्बॉयसिस.